नमस्कार, मी अजित मांढरे न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये तुमचं स्वागत करतो. मराठा ओबीसी वाद, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, सगळे सोहऱ्यांचा मुद्दा, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, हाके यांचं आंदोलन असेल आणि आता नुकतीच छगन भुजबळ यांनी शरद पवारांची घेतलेली भेट, यामुळे आता आरक्षण मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा तापलेला आहे. आणि याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत हरिभाऊ राठोड आहेत. राठोड साहेब, ज्या पद्धतीनं म्हणजे मी सुरुवातीलाच एक किस्सा असं सांगणार आहे की आधी देखील असा एक प्रसंग घडला होता आरक्षणावरून, 2 समाजातील आरक्षणावरून, वाटतं बंजारा धनगर वाद होता, त्यावरून आरक्षण त्यावेळी तोडगा काढण्यात आला होता आणि त्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती ती म्हणजे हरिभाऊ राठोड यांनी. तर तो प्रसंग सांगा नेमका काय, मग आपण पुढच्या विषयावर बोलूया. परवा जेव्हा भुजबळ साहेब शरद पवार साहेबांना भेटायला गेले आणि विनंती केली की महाराष्ट्रामध्ये आग लागलेली आहे, परिस्थिती भयानक स्फोटक आहे, तर तुम्ही 94 मध्ये तुम्ही हे आरक्षण दिलं होतं ओबीसींना, तर त्या धर्तीवर ते गेले होते. तर मला ती गोष्ट आठवली की 94 मध्ये बंजारी वाद होता, म्हणजे आम्हीच तो पेटवला होता म्हणजे तो वाद निर्माण झाला होता. बंजाऱ्याला सुद्धा बंजारा म्हणून ट्रीट केलं होतं, तर आमचा विरोध होता त्याला. दुसरं की धनगर समाज सुद्धा भटक्या मुक्तामधून आरक्षण मागत होता, त्यालाही आमचा विरोध होता. आमचं म्हणणं होतं की त्यांना तुम्ही वेगळं द्या, जसं आता आम्ही ओबीसीचे लोक सांगतो की मराठ्यांना तुम्ही द्या पण वेगळं द्या, आमच्यात नको. तर तसाच तो प्रसंग होता. आणि ऑन द सेम टाइम जेव्हा मंडल आयोग क्लिअर झाला, सुप्रीम कोर्टाने क्लिअर केला की 27% आरक्षण तुम्ही देऊ शकता, आणि त्यावेळेस मान्य शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांना शरद पवार साहेब म्हणजे एक सामाजिक भान असलेले नेते आहे, अर्थातच त्यांना म्हणजे सगळा अभ्यास असल्यामुळे त्यांनी मग त्यावेळेस सर्वपक्षीय बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचं ठरवलं. आणि त्यावेळेस विशेष म्हणजे मला बोलवलं होतं, म्हणजे आग्रहपूर्वक, कारण मी त्यावेळेस जरी मी खासदार आमदार नसलो तरी त्या काळामध्ये मी अभ्यास म्हणून एक, जसं आता मी अभ्यास करतो तसं त्याही वेळेस मी अभ्यास करत होतो. मोठमोठ्या जे वृत्तपत्र आहे, लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, लोकमत, अशा लिडिंग पेपरला मी आर्टिकल वगैरे लिहित होतो. तर त्याच्यामुळे आरक्षणाबद्दल मला अभ्यास आहे, याची जाणीव आजही आहे, त्याही वेळेस मान्य शरद पवारांना होती. तर त्यावेळेस मला बोलवलं, मी सांगितलं की तुम्हाला कड करा, म्हणजे तुम्ही वजाऱ्याला वेगळं द्या, धनगराला वेगळं द्या. त्यावेळेस ते झालं आणि त्यावेळेस तो प्रश्न मिटला ऑन द सेम लाईन. आताही तो प्रश्न तसाच माझा तोच प्रश्न होता की 94ला जो आरक्षणाचा मुद्दा निर्माण झाला होता, आपल्या एका सजेशनमुळे किंवा आपण दिलेल्या फॉर्म्युल्यामुळे तो सगळा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो निकाली लागला. आता तीच परिस्थिती आहे, मराठ्यांना आरक्षण पाहिजे, ओबीसी मधूनच पाहिजे, आणि सगळे सोयऱ्यांचा मुद्दा घेऊन जरांगे पाटील आहेत ते पुन्हा आता आंदोलनाने सगळ्या मोर्चाच्या दिशेने निघालेले आहेत. शेवटी छगन भुजबळ देखील प्रयत्न करतात की जरांगे पाटील यांचं वर्चस्व वाढू नये किंवा ओबीसी मराठा वाद होऊ नये असं ते म्हणतात. पण कुठे वाटतं की हे सगळं असं जे दोन्ही बाजूने वक्तव्य केले जात आहेत की समाजासाठी आहेत का व्यक्तिगत राजकारणासाठी आहेत? नाही, अगदी तुम्ही बरोबर याचं अवलोकन केलेलं आहे की या ठिकाणी मराठा ओबीसीचा वाद आहे. तर मराठा कुटुंबियांचा जे जरांगे पाटील त्यांना ओबीसी म्हणून पाहिजे. दुसरं, छगन भुजबळ साहेब आपला जो ओबीसीचं नेतृत्व पुढे करत आहेत, परंतु ते डॅमेज झाले आहे याच्यामध्ये. खरं म्हणजे त्याच्याच पक्षाने त्यांना आता झिरकाढला आहे. मराठा समाजाने त्यांना खलनायक ठरवलं आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे सगळे सोयऱ्यांचा जो विषय निघतो हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. आणि म्हणून मी आज विशेष पत्रकार परिषद बोलवली आहे. जेव्हा आपण 20 फेब्रुवारी 1994 म्हणजे आत्ताच 20 फेब्रुवारीला जेव्हा याच वर्षामध्ये कायदा पास केला, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्याच्यामध्ये मराठा समाजाला तुम्ही क्लॉज 3 प्रमाणे त्यांना तुम्ही ओबीसी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. संविधानिक दृष्ट्या 342 क चा तुम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना ओबीसी केलेला आहे ऑलरेडी. मग त्यांना मराठा समाज जर ओबीसी झाला असेल तर आता सगळे सोडायची काय गरज आहे? मराठा म्हणून त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळेल. त्यामुळे हाही एक प्रश्न आहे. आणि जर खरोखरच हा प्रश्न सोडवायचा असेल तर गेले 8 वर्ष मी सातत्याने सांगतो, सब कॅटेगरेशन ऑफ द ओबीसी इज ओनली द अल्टरनेटिव्ह टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. म्हणजे जो आपला जो फॉर्म्युला, वेल नोन फॉर्म्युला आहे, कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला, ज्याला आपण भारत रत्न दिलेला आहे, तो फॉर्म्युला लागू करायचा आहे.
खरं म्हणजे हा फॉर्म्युला मागाशी आपण चर्चा करताना हा मुद्दा आला होता, कर्पुडे ठाकूर हा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आधी कधी वापरला गेला होता, कोणी वापरला गेला होता, त्याच्यामुळे जी आरक्षणाचा तिढा निर्माण झाला तो कसा सुटला होता, हे पहिले स्पष्ट करा. खरं म्हणजे कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला आहे ना, त्याच्याही आधी महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसी मधून भटक्या मुक्तांना वेगळं आरक्षण दिलं होतं आणि त्यामुळे भटक्या मुक्तांना आरक्षण दिलं होतं. आणि नंतर कर्पुरी ठाकूरनी 78 मध्ये तिथे सुद्धा त्यांनी ओबीसी मध्ये मोस्ट बॅकवर्ड क्लास म्हणजे अति मागासांना वेगळं आरक्षण दिलं. परंतु त्यांचं ते फेमस झाले त्या बाबतीत, म्हणून त्यांना भारतरत्न पण मिळालेला आहे. आता आपल्या इथे जेव्हा 94 मध्ये हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा आपण अबकड केलं. त्यावेळेस मी म्हणजे माझं सजेशन मान्य शरद पवार साहेबांनी घेतलं आणि ते मान्य केलं होतं, त्यानुसार झालं. आता मी गेले 8 वर्ष या विषयावरच बोलतो. सब कॅटेगरायझेशन केल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही. नाही तर कोणतरी सांगावं की हा प्रश्न तुम्ही कसा सोडू शकाल. मी सांगतो साहेब, सब कॅटेगरायझेशन म्हणजे काय आणि ते कसं केलं जावं. सब कॅटेगरायझेशन म्हणजे जे ओबीसी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल 27% आरक्षण आहे, त्याला त्याचे तुकडे करायचे, डिवाइड करायचं म्हणजे सब कॅटेगरायझेशन. तर आपण ऑलरेडी केलेलं आहे. आपण बघा आता आपल्याकडे शिल्लक किती आहे, 19% आहे. मग बाकीचं कुठे गेलं, तर बाकी आपण भटक्यांना दिलं, विमुक्तांना दिलं, धनगराला दिलं 2%, नंतर 3.5% 2% वंजाराला दिलं, 3.5% धनगराला दिलं. ऑन द सेम लाईन आपल्याला कुणबी मराठा हे एक आहेत, तत्सम आहेत, ते सारखेच आहेत, असं करून द्यायचं आहे, विषय संपून जाईल. तर हा गेले 8 वर्ष मी सातत्याने बोलतो. आणि आता निश्चितच मी जर सरकारने जर मला बोलवलं, माननीय शरद पवार साहेबांनी जर सरकारची लवकरच मिटिंग होणार आहे, पण ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलेली आहेत, जसे आपण म्हटलं की मराठा समाजांनी त्यांना आता खलनायक ठरवलेलं आहे. परवा ते असे म्हणत होते की मराठ्यांच्या हॉटेलमध्ये देखील आता ओबीसी जात नाहीत किंवा मराठे ओबीसींच्या कुठे येत नाहीत. शाळांमध्ये मुलं एकमेकांना जात विचारू लागलेले आहेत. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ बोललेली आहेत, ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेली आहे. ही किती भयावह आणि घातक परिस्थिती आहे. आता म्हणजे इथे गमतीचा भाग आहे. ज्या माणसाने आग लावली, ज्या माणसामुळे हे प्रसंग उद्भवले, ज्या माणसामुळे जे माननीय छगन भुजबळ यांच्यामुळेच ही परिस्थिती स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. नाहीतर कुणबी मराठा एवढा टोकाचा वाद नव्हता. त्यांनी मुद्दामून त्यांच्या विरोधात वक्तव्य केली, जरांगे पाटील असतील किंवा मराठा कुणबी यांच्या विरोधात वक्तव्य केली आणि त्याच्यामुळे हा मुद्दा पेटला असं म्हणायचं आपल्याला. अगदी बरोबर. त्यांचे भाषण बघा तुम्ही. त्यांचे अरे परवाचं कशाला, जेव्हा लक्ष्मण हाके जे बसले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की धार देना है तलवार को. हे काय आहे, हे असं बोलणं भडकवण्याची भाषा आहे. त्याच्या आधी हिंगोलीला सभा झाली, त्याची भाषणं करा. त्यांचे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ओबीसीच्या सभा झाल्या त्या ठिकाणी त्यांची जी भाषणं होती ती लोकांना भडकवून आणि स्वतःचं नेतृत्व पुढे करण्याची भाषा होती की मी ओबीसीचा नेता आहे. पण ते ओबीसीचे नेते ते जर माझ्या दृष्टीने तर ते ओबीसीचे नेते ठरू शकत नाही, कारण ओबीसीचा कुठलाही फायदा केला नाही. त्यांच्यामुळे हा प्रसंग उद्भवला नाही. ते अनेक वर्ष तर मंत्रिपद भोगतात, मग त्यावेळी त्यांनी सांगितले मी बरंच केलेलं आहे. काहीच केलेलं नाही. 30 वर्षात सांगावं त्यांनी. हरिभाऊ राठोडने विचारलंय की ओबीसीसाठी तुम्ही काय केलेलं आहे, सांगायला पाहिजे ना. माळ्यासाठी केलं असेल, मग माळ्याचे कॉर्पोरेट किंवा माळ्याचे कोणी आमदार केले असतील, आणखी कोणी त्यांना महामंडळावर बसवले असतील. घरातलेच माणसं 20-20 वर्ष महामंडळावर बसवले. कोणाला तुम्ही लोन दिला, किती तुम्ही फंड आणला. त्यापेक्षा तर मराठा लोकांनी जास्त फंड घेतलेला आहे. तुम्ही कुठला फंड घेतलाय, तुम्ही कुठले भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवलेले आहे, क्रिमी लेअरचे प्रश्न आहे, रिझर्वेशन प्रमोशन भटक्या विमुक्तांचं, ओबीसीचं, SC STचं अडकलेलं आहे. त्यामुळे त्यांना आम्ही ओबीसीचं मी तर मानत नाही, लोक मानत असतील. भुजबळांनी मागे याच विषयावरून राजीनामा दिला होता, सरकारी राजीनामा दिलेला आहे, तो अजून ऍक्सेप्ट झालेला नाहीये. वारंवार ते म्हणतात की मी राजीनामा दिलेला आहे. छगन भुजबळ हे सत्तेमध्ये आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत. लोक चर्चा करतात की जर सरकारमध्ये राहून सरकारलाच विरोध करणं किंवा सरकारच्याच गोष्टीवरती विरोधात बोलणं
मग ते सरकारमध्ये का राहतात असा प्रश्न विरोधकांनी केला होता आणि लोकांमध्ये चर्चा आहे. हे जे राजीनामा नाटक आहे, जो राजीनामा द्यायचे फेकून चल ना बाहेर, ये ना, तू कशाला ड्युटीवर जातो, राजीनामा दे, ते मंजूर करतील तेव्हा करतील, मंत्रालयात पाय ठेवू नको. मग त्यांनी राजीनामा दिला तर मंत्रीपद सोडून बाहेर येऊन दाखवावं का फक्त मग तो खरा राजीनामा. राजीनामा स्वीकाराव न स्वीकाराव, मी आजपासून मंत्रालयात जाणार नाही, मी आजपासून गाडी वापरणार नाही, या बंगला सोडतोय मी, मला राजीनामा दिलेला आहे, मी, माझा काही संबंध नाही आता. अशा पद्धतीने त्याला राजीनामा म्हणायचा, उगीच धाक दपटपणा दाखवायचा. आणि ओबीसीचा मी नेता आहे त्यामुळे राजकीय पक्ष सुद्धा त्यांना, पण तसं काही नाही आहे. कारण ते जर ओबीसीचे नेते असते तर मराठ्यात एवढे पडलेच नसते निवडणुकीमध्ये, बीजेपीला एवढे ठोकर लागलीच नसते. आताही त्यांना जर त्यांनी जर म्हणजे या पक्षाने, ज्या पक्षात ते आहेत, फॉर एक्झाम्पल बीजेपी आणि शिवसेनेमध्ये आणि आपले राष्ट्रवादीमध्ये आहे गडाळ घेऊन, तर कदाचित त्यांच्यामुळे मोठं नुकसानच होणार आहे या पक्षाला. त्यांच्यामुळे ओबीसी म्हणून त्यांना कोणी मतदान मिळत नाही त्यांना. तर 24 फेब्रुवारी 2024 एक GR निघाला, पण मगाशी त्याचा उल्लेखही केला. त्या GR मध्ये जे म्हटलेलं आहे, आपण अभ्यासक आहात त्याचे, आपल्या दृष्टीने तो GR काय म्हणतो आणि सगळे सोयरे जो मुद्दा आता पुन्हा उपस्थित केला जातोय तो खरंच गरजेचा आहे का, आपलं मत काय? हे बघा, लँडमार्क ज्याला कायदा म्हणतो, त्या कायद्याने हे सगळं संपवलं होतं आपण विषय. 20 फेब्रुवारी 2024 ती जी आयोग बसला होता, त्या आयोगाने रिपोर्ट दिला, नंतर 10% आपण आरक्षण दिलं. त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठा समाज हा ओबीसी आहे. 342 कलमचा उल्लेख केलेला आहे. 342 प्रमाणे मराठा समाजाला ओबीसी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. मग मराठा समाज जर ओबीसी असेल तर आता सगळे सोयऱ्याचा कुठे प्रश्न आला? सगळे सोयऱ्याचा GR हे कसे काय, म्हणजे आंधळेपणा, म्हणजे काय म्हणतो आपण, आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही कायदा तुम्हालाही माहित नाही आणि तुम्ही सगळे सोयऱ्यांचं, सरकार सांगतात की 8 लाख हे आले, नोंदी तर ठीक आहे, ऑब्जेक्शन आलेलं आहे, ते ऑब्जेक्शन आम्ही हे करतो. अरे कशाला तुम्ही बघता, कशाला सगळे सोयरे बघता? आणि काल ते आपले आंबेडकर म्हणाले हे भेसळ आहे म्हणून. हे जे सगळे सोयरे भेसळ आहे, त्यांना बोलता आलं नाही हे काय आहे ते. जरी भेसळ आहे, मी तर तो भेसळ नाही, ही एक लबाडी आहे. आणि ही लबाडी करून सरकार आणि ओबीसीचे नेते हे लोकांना. माझा एक प्रश्न, मागे आम्ही जेव्हा एकदा भुजबळांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये होतो किंवा त्यांची चर्चा करत होतो, त्यांचं म्हणणं आहे की ज्या 54 लाख नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्वांना ओबीसी मधून जर स्थान दिलं तर ओबीसी जो ऑलरेडी आहे तो कुठेतरी मागे पडेल किंवा त्याकडे दुर्लक्ष होईल किंवा त्यांना त्यांचा हक्क मिळणार नाही. टक्का तेवढाच आहे आरक्षणाचा, पण संख्या वाढली त्याच्यामध्येच मग वाद होईल. हे त्यांचं म्हणणं कितपत होतं वाटतं? त्यांना 54 लाखाची पडलेली आहे. मी त्यांना प्रश्न विचारतो की 80 ते 85% मराठा समाज ऑलरेडी कुणबी झालेला आहे, त्याच्याबद्दल बोला. तो जो धक्का लागलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं. माननीय छगन भुजबळ, माझा प्रश्न आहे त्यांना की 80 ते 85% मराठा समाज ऑलरेडी कुणबीचे सर्टिफिकेट घेऊन तो लाभ घेत आहे, तो राजकीय लाभ घेत आहे, नोकरीमध्ये आहे, सगळीकडे शिक्षणामध्ये आहे. तो धक्का एक प्रकारचा, तो भूकंपाचा धक्का, तुम्ही त्याच्याबद्दल काय केलं? म्हणजे तुमच्या आंदोलनामुळे आमचा कुठला फायदा झाला ओबीसीचा? काहीच नाही, ते तिथेच आहे. उलट तुम्ही 10% अंगावर घेतलेत मराठा समाज. आणि हे 10% कोणाचे आहेत? हे 50%च्या वरचं 10% ते दिलं त्यांनी, हे कोणाचे आहेत? ओपन फॉर ऑल आहे, हे सगळ्यांचं आहे. SC, ST, ओबीसी, धनगर, वंजारी, ब्राह्मण, सगळ्यांचं 10% आहे. बरं, सगळे सोयरेंची आता गरज काय? आणि मराठा समाज ऑलरेडी ओबीसी मध्ये आलेला आहे. मग तुमचं म्हणणं आहे की जरांगे पाटील यांची मागणी ही अवास्तव आहे का ती मागणी अयोग्य आहे? नाही, त्यांनाही माहीत नसेल कदाचित हा कायदा काय पास झाला आहे आणि ज्यांनी कायदा पास केला
त्यांनी बघितलं नसेल. माझी विनंती आहे आपल्या मार्फत ती क्लॉज नंबर 3 त्यांनी बघावं. या जो 20 फेब्रुवारी 2024 रोजी काल पास झाला तो बघावं. त्याच्यामुळे सगळी सोडायची गरज नाही आहे. परंतु माझं एकच म्हणणं आहे की जे जरांगे पाटील सांगतात की मला ओबीसी मधून पाहिजे, याचं कारण आहे की ते वरचं जे 10% दिलंय तुम्ही, हे सगळ्या गोष्टी आता कोर्टात येणारच आहे ना. ते म्हणतील हे 10% दिले कुठून, याला काय नाव आहे, तर ते म्हणते ओबीसी आहे. कोणत्या आधारे दिलं? हा, एससीबीसी. आता एससीबीसी म्हणजेच ओबीसी. हे का समजून घेत नाही लोक, म्हणजे अभ्यासू लोक का याच्या उलगडा करत नाही. हे निश्चितपणे सुप्रीम हायकोर्टात केस चालू आहे. हायकोर्टने जजनी विचारायला पाहिजे की बाबा हे मराठ्यांना आरक्षण दिलं, तुम्ही कुठल्या नावाने दिलं. तर ते म्हणते एससीबीसी. म्हणजे एससीबीसी म्हणजे काय, एससीबीसी म्हणजे ओबीसी. आता नुकतीच एक अधिवेशन झालं. अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं होतं की ज्यावेळी मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी आरक्षण दिलं होतं, त्याला चॅलेंज करणारे कोण आहेत आणि कोणी त्याच्या विरोधात पिटिशन केली याचा खुलासा लवकरच करू. म्हणजे एकंदर त्यांनी असा इशारा जो आहे तो विरोधकांकडे केलेला होता. हे खरं आहे, पण त्याच्यात कसं आहे, हे जे चॅलेंज करणारे आहे ना, काही ठिकाणी अशा गोष्टी असतात की चॅलेंज करू नये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता 1500 रुपये तुम्ही महिलांना दिलेले आहे, म्हणजे आता बरोबर निवडणुकीच्या तोंडावर दिले आहे, तिजोरी तुम्ही, हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे ना. उद्या कोणी याला चॅलेंज करू शकतो. परंतु इन जनरल आपण सारासार विचार करून ते करत नाही. आणि म्हणून आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा चॅलेंज करताना आपण याचा सारासार विचार केला पाहिजे. आता ते ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते काय, उद्या मी एखादी गोष्ट सुचवली, तुम्ही त्यालाही चॅलेंज कराल, असं नसते ते. की ज्या गोष्टी काही संविधानामध्ये असल्या तरी आणि नसल्या तरी आपण ते करू शकतो, कारण त्याचा सारासार विचार करून त्याचा आता सारासार विचार केला पाहिजे. दुसरी शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा की सरकार एका अशा मोडवर आलेलं आहे, इकडे मराठा विरोध, दुसरा छगन जे आहे ते, आणि त्यात ओबीसी वाद, हे सगळं पाहता सरकार कुठेतरी अडचणीत सापडले किंवा सरकार नेमकं करावं काय असं सरकारसमोर एक पेच निर्माण झालेलं आहे. आपण वारंवार हे म्हणताय की यातून आपण तोडगा काढू शकाल, मार्ग काढू शकाल, कारण याआधी आपण देखील त्या पद्धतीची भूमिका निभावलेली आहे. यामध्ये आपण सरकारला काय विनंती कराल किंवा सरकारला कशा पद्धतीने हा फॉर्म्युला जो आहे तो आपला फॉर्म्युला आहे तो सांगाल? अगदी बरोबर आहे. माझं तेच म्हणणं आहे की सरकार भयंकर अडचणीत आहे, आणि सरकारने जर हे केलं नाही ना, हा प्रश्न सोडवला नाही, तर निश्चितच ज्या पद्धतीने मराठा मोबिलाईज होत आहे तर तो कॅश करायला त्याला वेळ लागणार नाही. जरांगे पाटील जर उद्या त्याने उडी घेतली, काही म्हणजे ओबीसी, काही एससी, काही एसटी आणि मायनॉरिटीचे लोक सोबत घेऊन जर एखादा पक्ष काढला त्याने, तर हे प्रस्थापित त्यांना घरी बसावं लागेल. कारण आपण बघितलं, परवा बीडची सभा बघितली, संभाजीनगरची सभा बघितली, अजूनही ते म्हणजे गर्दी म्हणजे काय, त्याला रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे, बरोबर. तर ही इमेज जरांगे पाटलांची आहे, त्यामुळे त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि ते माझं म्हणणं आहे की आपण ते करू शकतो. मी कदाचित एकमेव व्यक्ती असेल की मराठा समाजाला आपण आरक्षण देऊ शकतो असं म्हणणारा, ते संविधानिक देऊ शकतो, धक्का लागणार नाही, आपण हे आरक्षण वाढवून देऊ शकतो. ओबीसीला धक्का लागणार नाही, संविधानिक पद्धतीने देऊ शकतो, पण मग कोर्टामध्ये ओबीसीला जो धक्का लागणार नाही आणि जो लागलाय तोही निघेल आणि कोर्टातही टिकेल. मी संविधानिक भाषा बोलतो. मी म्हणजे हे कसं करता येईल याचे कोर्टाचेच निर्णय आहे माझ्याकडे, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहे, सर्वोच्च न्यायालयाचे डायरेक्टिव्ह आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे डायरेक्टिव्ह हायकोर्ट नाही करू शकत. सर्वोच्च न्यायालयाचे जे डायरेक्टिव्ह दिले आहे, सब कॅटेगरीशनचे डायरेक्टिव्ह सर्वोच्च न्यायालयाचे. हे आरक्षण जर तुमच्याकडे इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही आरक्षण वाढवू शकता, हे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, माझ्याकडे निर्णय आहे सगळे. त्याच्यामुळे अर्थात गव्हर्नमेंटकडे असतील, पण त्याचा अभ्यास कोणी करत नाही ना. की त्यामुळे परवा एक लेख आला होता लोकसत्तेला, त्याच्यात असं म्हटलं होतं, हे जे
अधिकारी वर्ग असतो, प्रशासकीय अधिकारी ज्याला IAS दर्जाचे, यांचं काम आहे की अभ्यास करून मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना सजेस्ट करणं. इथं उलट चालतं, अभ्यास ते करतच नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय सांगतात, असं करा तसं करा, ते काय आता साहेबांचा आदेश आहे, आम्हाला काय करायचं, ते अभ्यास करायला कोणाला गरज नाही. त्यामुळे मी जे 8 वर्ष मी सांगतो, लिहितो, करतो, काय मीडियामध्ये आहे, माझं किती लिखाण आहे, तुम्ही मोबाईल तुम्ही उघडा, तुमचे माझे सगळे वेबसाईट बघा, माझे तुम्ही YouTube बघा, त्यानंतर फेसबुक बघा, माझं गुगलवर या संदर्भातला अभ्यास बघा, तुम्हाला सगळं त्याचं उत्तर मिळेल. नक्कीच. हरिभाऊ राठोड हे व्यक्तिमत्व काय आहे हे म्हणजे आम्ही तरी सांगण्याची गरज नाही, त्यांनी देखील आता स्पष्ट केलंय की ते काय व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा काय इतक्या वर्षांचा अभ्यास आहे. मुळात या सगळ्या परिस्थितीमध्ये तर एक वरिष्ठ नेता अशा पद्धतीने किंवा एक जाणकार व्यक्ती अशा पद्धतीनं सरकारला सजेस्ट करते, सरकारने त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. आणि हा मुद्दा जो सुरू आहे सध्या, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मराठा ओबीसी वाद जो आहे तो लवकरात लवकर जर सोडवला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हे सरकारला आणि विरोधकांना दोघांनाही भारी पडेल. कारण कसं मगाशी म्हटलं आपण की जरांगे पाटील यांची सभा किंवा ओबीसी नेत्यांची सभा ज्या आहेत ते इतक्या मोठ्या होत आहेत की ह्यांनी जर एखादा कुठल्या पक्षांना सोबत घेतलं छोट्या मोठ्या, तर ह्यांनी निवडणुकीमध्ये उतरलं तर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतलेलाच आहे, पण आणखीन गांभीर्याने घ्यावं आणि लवकरात लवकर हा वाद जो आहे तो महाराष्ट्रातून कसा निवळेल, कसा संपेल याकडे लक्ष द्यावं, एवढं सजेशन त्यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.